नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा महाराष्ट्र भरती परीक्षा जसं की पोलीस भरती, जिल्हा परिषद, तलाठी भरती यांसारख्या भरती परीक्षांची तुम्ही तयारी करताय तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळे महत्त्वाचे IMP PYQ क्वेश्चन्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे। महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, सगळ्यात पहिला तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे। सगळ्यात पहिला प्रश्न, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार। चार ऑप्शन आहेत, निलेश सांबरे, शक्तिकांता दास, रतन टाटा की ओम नारायण भार्गव। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, रतन टाटा। ऑप्शन सी, रतन टाटा इथे उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 दिलाय की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए, सरोजिनी नायडू। चार ऑप्शन आहेत, सरोजिनी नायडू, कमला नेहरू, मादाम कामा आणि ॲनी बेसेंट। तर ऑप्शन ए, सरोजिनी नायडू इथे तुमचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे की आफ्रिकेत किती टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे। 45, 52, 44 की 56%। आफ्रिकेमध्ये किती टक्के लोकसंख्या इंटरनेट पासून दूर आहे। तर बघा, आफ्रिकेमध्ये 52%। ऑप्शन बी, 52% लोकसंख्या ही इंटरनेट पासून दूर आहे। ठीक आहे, ऑप्शन बी इथे उत्तर होईल। चौथा प्रश्न आहे की जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण। जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण। चार ऑप्शन आहेत, केशवसूत, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज की यशवंत। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, कुसुमाग्रज। ऑप्शन बी, कुसुमाग्रज इथे उत्तर होईल, ऑप्शन बी। बघा, पुढचा प्रश्न आहे 5वा की स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली होती। 1939 ला, 1919, 1905 की 1942। चार ऑप्शन आहेत, तर स्वदेशी चळवळ ही 1905 ला सुरू झाली होती। ऑप्शन सी इथे उत्तर होईल। बघा, पुढचा प्रश्न दिला आहे की राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा करण्यात येतो। 23 डिसेंबर, 21 डिसेंबर, 22 डिसेंबर की 20 डिसेंबर। काय येईल सांगा बघा या प्रश्नाचं उत्तर। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए, 23 डिसेंबरला। राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबरला साजरा करण्यात येतो। 7वा प्रश्न बघा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले। चार ऑप्शन आहेत बघा, महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी की लाल बहादूर शास्त्री। चार ऑप्शन आहेत, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी, पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले होते। ठीक आहे, 1946 मध्ये, लक्षात ठेवा 1946 मध्ये। बघा, 8वा प्रश्न, समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले। समाज स्वास्थ्य। चार ऑप्शन आहेत बघा, महर्षी धोके कर्वे, रघुनाथ धो कर्वे की न्यायमूर्ती मगो रानडे की शेवटचा यांपैकी नाही। काय उत्तर द्याल, तर ऑप्शन बी, रघुनाथ धोंडो कर्वे। ठीक आहे, समाज स्वास्थ्य नावाचं मासिक सुरू केलं होतं 1927 मध्ये, रघुनाथ धोंडो कर्वे। 9वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली। बघा, गुरु सेवक सिंग, गुरु रामलिंग, गुरु श्यामलिंग की गुरु हरसिंग। तर कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली, तर ऑप्शन बी, गुरु रामलिंग। ऑप्शन बी उत्तर लिहिते, गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती। 10वा प्रश्न बघा, चितगाव येथे शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती। चितगाववरील सुखदेव, राजगुरू, सूर्यसेन की यांपैकी नाही। तर बघा, ऑप्शन सी इथे उत्तर होईल, चितगाव येथे शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना ही सूर्यसेन, ऑप्शन सी, सूर्यसेन यांनी आखली होती। ठीक आहे, 11वा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह कोणते। आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह, पेटती मशाल, चरख्याचे चित्त, पक्षी की झेप घेणारा वाघ। तर बघा, ऑप्शन इथे डी उत्तर येईल, झेप घेणारा वाघ। आझाद हिंद सेनेचे बोध चिन्ह आहे झेप घेणारा वाघ। 12वा प्रश्न बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली। सुभाषचंद्र बोस, श्यामजी कृष्ण वर्मा, रास बिहारी घोष की दादाभाई नौरोजी। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन सी, रास बिहारी बोस। ऑप्शन सी इथे उत्तर येईल, इंडियन इंडिपेंडन्स लीग म्हटलं की रास बिहारी बोस। 13वा प्रश्न बघा, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टिंबटिंब यांनी केली।
1937ला मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली होती? तर कृ वाघमारे. 4 ऑप्शन आहेत बघा. वामनराव नाईक, आकृ वाघमारे म्हणजे अनंत कृष्णा वाघ, केशवराव कोरटकर आणि माडखोळकर. तर ऑप्शन बी इथे उत्तर होईल, अनंत कृष्णा वाघ. बघा पुढचा प्रश्न 14वा की हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? जवाहरलाल नेहरू, मोहम्मद इक्बाल, सय्यद अहमद खान की महात्मा गांधी. काय उत्तरवली ते? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली होती सय्यद अहमद खान यांनी. ऑप्शन सी इथे उत्तर होईल. ठीक आहे, ऑप्शन सी इथे उत्तर होईल. ठीक आहे, सय्यद अहमद खान. बघा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. 15वा प्रश्न बघा. साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? 15वा प्रश्न. तर बघा साताऱ्याचे प्रतिसरकार बहिष्कृत भारत, गौरव भारत, स्वतंत्र भारत की प्रतिभारत. तर ऑप्शन सी इथे उतरेल, स्वतंत्र भारत नावाचे पाक्षिक प्रकाशित करीत असे. ओके. बघा तुम्हाला प्रश्नांची उत्तरे माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये सांगत चला. पुढचा प्रश्न काय बघा. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? स्वामी दयानंद, लोकमान्य टिळक, महात्मा फुले की सेनापती बापट. पांडुरंग महादेव. तर पांडुरंग महादेव म्हटलं की सेनापती बापट. ऑप्शन डी उत्तर होईल. बघा पुढचा प्रश्न. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम साने गुरुजी, तुकडोजी महाराज, विनोबा भावे की महात्मा गांधी. तर बघा पावनधाम आश्रम हा 1934 मध्ये वर्धा येथे कोणी स्थापन केला? तर विनोबा भावे यांनी. ऑप्शन सी इथे उत्तर होईल. बघा पुढचा प्रश्न आहे की 18वा. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरांमध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केले होते? साने गुरुजी, बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे की महात्मा गांधी. तर बघा ऑप्शन ए उत्तर होईल इथे, साने गुरुजी यांनी सत्याग्रह आंदोलन केले होते. प्रश्न क्रमांक 19 आहे की वर्धमान महावीर यांचा मृत्यू कुठे झाला? श्रावण बेळगाव, कुशीनगर, पावापुरी की यांपैकी नाही. वर्धमान महावीर म्हणजे जैन धर्माचे 24वे तीर्थकार वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला पावापुरी. ऑप्शन सी. आता हे पावापुरी कुठे आहे? तर हे आहे बिहारमध्ये. ठीक आहे, बिहार राज्यात. भारतातील टिंबटिंब हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. दिल्ली, लखनौ, पटना की कलकत्ता. बघा 5 सेकंदांचा वेळ देतो. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. भारतातील कोणते शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर पटना. ऑप्शन सी इथे उतरेल. पटना हे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. बघा प्रश्न क्रमांक 21 आहे की जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर टिंबटिंबा हा होता. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हा एल्फिस्टन, मोर्ले, डलहौसी आणि यांपैकी नाही. तर ऑप्शन ए एल्फिस्टन. जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर एल्फिस्टन. 22वा प्रश्न आहे की मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली? BC दत्त, NN रॉय, मगो रानडे की सेनापती बापट. तर ऑप्शन ए इथे उतरेल, BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते. 23वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते? दादासाहेब खापर्डे, भाऊसाहेब सोमन, बापूजी अणे की दादासाहेब करंदीकर. तर बघा ऑप्शन ए इथे उतरेल, दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते. 24वा प्रश्न आहे की जनगण मन या गीतास राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? बघा 4 ऑप्शन आहेत. 8 ऑगस्ट 1942, 15 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 की 26 जानेवारी 1950. तर बघा ऑप्शन सी इथे उतरेल, 24 जानेवारी 1950ला मान्यता मिळाली होती. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण होता? 4 ऑप्शन आहेत बघा. भिल्लांचा नेता. तर भिल्लांचा नेता म्हटलं की भिल्ल नाईक. ऑप्शन सी. 26वा प्रश्न आहे की रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते. तर रंगो बापूजी गुप्ते साताऱ्याचे छत्रपती नानासाहेब पेशवे,
बहादूर शाह जाफर की झाशीची राणी? तर रंगो बापूजी गुप्ते. बघा माहिती असेल तर उत्तर कमेंट करून सांगा. तर ऑप्शन ए उत्तर येईल. साताऱ्याचे छत्रपती यांची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते. बघा पुढचा प्रश्न आहे की 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, लोकमान्य टिळक की गोपाळ गणेश आगरकर? तर बघा ऑप्शन बी लोकहितवादी. आता लोकहितवादी म्हणजे कोण? तर गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख म्हणजे कोण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो गोपाळ हरी देशमुख म्हणजे आपले लोकहितवादी. लक्षात ठेवा. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? बघा 4 ऑप्शन आहेत. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? लाला लजपतराय, महिलांनी, महात्मा गांधींनी की जनतेने? तर बघा टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली होती जनतेने. ऑप्शन डी उत्तर येईल ते, जनतेने दिली होती. पुढचा प्रश्न आहे की राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कुठे वाचण्यात आला? दिल्ली, अलाहाबाद, कलकत्ता की मुंबई? राणीचा जाहीरनामा. तर राणीचा जाहीरनामा हा 1898 मध्ये अलाहाबाद, ऑप्शन बी अलाहाबाद येथे वाचण्यात आला. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघा, राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? महात्मा फुले, गोगा आगरकर, बाबासाहेब आंबेडकर की सयाजीराव गायकवाड? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर हे ऑप्शन डी सयाजीराव गायकवाड. ऑप्शन डी सयाजीराव गायकवाड. पुढचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री कुसुम योजना कधीपर्यंत वाढवली आहे? प्रधानमंत्री कुसुम योजना 24, 2025, 2030 की 2026? तर प्रधानमंत्री कुसुम योजना ही 2026 पर्यंत आता वाढवलेली आहे. ऑप्शन डी. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यात झाली आहे? 4 ऑप्शन आहेत बघा. देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या किती टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे? 24%, 29%, 30% की 27%? तर बघा 29%. ऑप्शन बी 29% गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यात झाली आहे. पुढचा प्रश्न आहे की पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? बघा 4 ऑप्शन आहेत. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रहात ऑप्शन डी न ची केळकर यांचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. ऑप्शन डी इथे उत्तर होईल. ठीक आहे. नरसिंह चिंतामण केळकर 1929. ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? महात्मा फुले, शाहू महाराज, राघव भंडारकर की महर्षी वीरा शिंदे? तर बघा शाहू महाराजांनी सुरू केल्या होत्या. ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा ह्या शाहू महाराजांनी सुरू केली होती. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? वडाळा, बिळाशी, तासगाव की शिरोडा? वडाळा, बिळाशी, तासगाव की शिरोडा? कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन बी बिळाशी. ऑप्शन बी बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. पुढचा प्रश्न आहे की केसर ए हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? पंडिता रमाबाई, महात्मा गांधी, न्यायमूर्ती रानडे की रवींद्रनाथ टागोर? केसर ए हिंद. तर बघा ब्रिटिश घराण्याकडून ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिश घराण्याकडून ही पदवी दिली जायची. केसर ए हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन सी न्यायमूर्ती रानडे यांना नव्हती. ऑप्शन सी. खालीलपैकी कोण आंबेडकर यांचे गुरु नव्हते? गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे? खालीलपैकी कोण आंबेडकर यांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन डी उत्तर येईल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे गुरु नव्हते. पुढचा प्रश्न आहे की तात्या टोपे यांना कुठे फाशी दिली गेली? कालबी, झांसी, ग्वालियर की शिवपुरी? तात्या टोपे यांना 1869 मध्ये मध्य प्रदेश मधील शिवपुरी, ऑप्शन डी शिवपुरी येथे फाशी देण्यात आली होती 1869. 1933 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? वर्धा, साबरमती, दिल्ली की यांपैकी नाही? 1933 नंतर काय उत्तर द्याल? तो वर्ध्याला. ऑप्शन ए वर्धा येथे आपला मुक्काम ठेवला. पुढचा प्रश्न आहे की छोडो भारतचा प्रस्ताव मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडला? छोडो भारत. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल की मदन मोहन मालवीय? तर ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू.
ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 41 की भारतातील महान लोकनेता असा उल्लेख लेनिन यांनी कोणाचा केला? टिळक, गांधीजी, गोखले की नेहरू? 4 ऑप्शन आहेत बघा. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. 5 सेकंदांचा वेळ देतो. काय होईल उत्तर? तर बघा ऑप्शन ए उत्तर येते लोकमान्य टिळक. ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे की भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले? 1891, 1861, 1927 की 1934? तर बघा 1861 ला भारतात प्रथम कागदी चलन सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे की काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे असे कोणी म्हटले होते? कृष्णराव भालेराव, महात्मा ज्योतिराव फुले, नारायण लोखंडे की राजश्री शाहू महाराज? असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन बी फुलेंनी म्हटलं होतं असं. काँग्रेस हा नारदाचा सुभा आहे. महात्मा ज्योतिराव फुले. स्वातंत्र्य लढ्यानंतर कुका ही क्रांतिकारी चळवळ कोणत्या राज्यात कार्यरत होती? बंगाल, पंजाब, मध्य प्रांत की सिंध? स्वातंत्र्य लढ्यानंतर कुका ही क्रांतिकारी चळवळ पंजाब या राज्यात कार्यरत होती. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे की पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? 61, 60, 1861 की 1862? पानिपतची तिसरी लढाई तर बघा 1761. ऑप्शन 1761 या वर्षी झाली. पुढचा प्रश्न आहे की भारतात कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? आपल्या भारतावर मोहम्मद तुघलक, मोहम्मद घोरी, मोहम्मद युसुफ की मोहम्मद बिन कासिम? कोणत्या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली? तर ऑप्शन डी मोहम्मद बिन कासिम या मुस्लिमाने सर्वप्रथम स्वारी केली होती. पुढचा प्रश्न आहे की दिनमित्र हे पत्र कुठून प्रकाशित होत असे? दिनमित्र सातारा, महाड, तरवडी की वाई? तर बघा तरवडी. तरवडी कोणत्या जिल्ह्यात येतं? मला कमेंट करून सांगा माहिती असेल तर. तरवडी येते नगरमध्ये, नगर जिल्ह्यात. पुणे करारावर 24 सप्टेंबर 1932 मध्ये काँग्रेसच्या वतीने कोणी सही केली होती? सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू की मदन मोहन मालवीय? तर ऑप्शन डी मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. पुढचा प्रश्न आहे की टिंबटिंब यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. 4 ऑप्शन आहेत. लोकमान्य टिळक, पंडित मदन मोहन मालवीय, गोपाळकृष्ण गोखले की न्यायमूर्ती रानडे? तर 1915 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे की भायखळा रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात की पंजाब? भायखळा. तर भायखळा म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं. महाराष्ट्रामधील मुंबई लोकलचं हे रेल्वे स्टेशन आहे भायखळा रेल्वे स्टेशन. पुढचा बघा 51 प्रश्न आहे की बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1920, 1927, 1922 की 1924? बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली होती? तर आंबेडकरांनी केली होती. हे तुम्हाला माहिती नसेल तर लिहून घ्या. आंबेडकरांनी केली होती. आणि केव्हा केली होती? तर 1924 ला केली होती. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक कुठे आहे? फ्लोरा फाउंटन मुंबई, पुणे, नागपूर की सोलापूर? 106 हुतात्म्यांचे स्मारक कुठे आहे असं विचारलंय. हुतात्मा चौक म्हणून प्रसिद्ध. ऑप्शन ए फ्लोरा फाउंटन मुंबई. पुढचा प्रश्न आहे की जमीनदारी यंत्रणा कोणी सुरू केली? मराठा, मुघल, ब्रिटिश की फ्रेंच? जमीनदारी यंत्रणा सुरू केली होती ब्रिटिशांनी. ऑप्शन सी इथे उत्तर होईल. उमाजी नाईकने कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले? कोळी, रामोशी, भिल्ल की गौंड? उमाजी नाईकने बघा रामोशी, ऑप्शन बी रामोशी जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले होते. सुधारक पत्राचे सहसंपादक म्हणून कोणी काम केले? आगरकर, टिळक, गोपाळकृष्ण गोखले की यांपैकी नाही? तर 1888 मध्ये गोपाळकृष्ण गोखले. ऑप्शन सी गोपाळकृष्ण गोखले यांनी सुधारक पत्राचे सहसंपादक म्हणून कार्य केले होते. जोसेफ बॅप्टिस्टा हे टिंबटिंब यांचे सहकारी आणि वकील होते. फिरोजशाह मेहता
रहिमतुल्ला सयानी, शंकर शेठ की लोकमान्य टिळक? जोसेफ बॅप्टिस्टा. जोसेफ बॅप्टिस्टा म्हटलं की टिळक यांचे सहकारी आणि वकील होते. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? नागपूर, पुणे, मुंबई की बेळगाव? संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना 1956 मध्ये कुठे झाली? तर पुण्याला झाली. ऑप्शन बी, पुणे येथे झाली. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली? आसू, LTTE, नॅशनल कॉन्फरन्स की यांपैकी नाही? कोणत्या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली होती? तर बघा LTTE. LTTE म्हणजे लिबरेशन, LTTE म्हणजे काय? तर लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल एलम असं याचं फुल फॉर्म आहे, LTTE. पुढचा प्रश्न आहे 59वा की नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा की कुमारगुप्त? तर नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन डी, कुमारगुप्त यांनी. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक की गुजरात? कोणते भाषिक राज्य 1953 मध्ये? तर बघा ऑप्शन बी, आंध्र प्रदेश हे सर्व भाषेच्या आधारावर सर्वात प्रथम राज्य अस्तित्वात आले होते, जे नंतर 2014 मध्ये तेलंगणा, ठीक आहे, आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असे वेगळे 2 राज्य झाले. तेलंगणा नावाचं नवीन राज्य निर्माण झालं यातून, ठीक आहे, 2014ला. अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी कोणी उपोषण केले? अहमदाबादमध्ये 1918 मध्ये गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी कोणी उपोषण केले होते? तर गांधीजींनी उपोषण केले होते. ऑप्शन बी उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की बंगालमध्ये पहिली ताग गिरणी केव्हा सुरू झाली? 1925ला हुगळी येथे, 1855ला रिश्रा येथे, 1855ला कलकत्ता येथे की 1850ला बीजिंग येथे? केव्हा सुरू झाली होती? तर 1855ला रिश्रा येथे, ठीक आहे, पश्चिम बंगालमधील रिश्रा येथे, ठीक आहे, पश्चिम बंगाल किंवा वेस्ट बेंगॉल. पुढचा प्रश्न आहे की स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? मोहम्मद अली जिन्ना, लियाकत अली खान, अच्युब खान की यांपैकी नाही? तर बघा स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते मोहम्मद अली जिन्ना, ठीक आहे. जसे आपल्या भारताचे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी, तसे पाकिस्तानचे हे राष्ट्रपिता आहेत, राष्ट्रपिता, ओके, मोहम्मद अली जिन्ना. ऑप्शन ए. इंदिरा गांधींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची टिंब स्थापन केली. हनुमान, वाल, वानर की सशस्त्र सेना? काय सेना, कोणती सेना स्थापन केली होती माहिती आहे का? तर बघा वानर सेना स्थापन केली होती. ऑप्शन सी. ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या? चला प्रश्न क्रमांक 15. ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या? तर बघा 1917च्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान ॲनी बेझंट काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. पुढचा प्रश्न आहे की 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगराने कर्झन वाहिनीच्या गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? दिल्ली, पॅरिस, जिनेवा की लंडन? तर बघा लंडनमध्ये त्यांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. पुढचा प्रश्न आहे की मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? नेहरू, टिळक, सुभाषचंद्र बोस की रवींद्रनाथ टागोर? काय झालं उत्तर 1915ला? ऑप्शन डी, रवींद्रनाथ टागोर यांनी ही उपाधी दिली होती, ठीक आहे, महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी टिंब रोजी संप पुकारला. बघा 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्याकडे 5 सेकंदांचा वेळ आहे. काय उत्तर द्याल? ऑप्शन सी, 6 मे 1930ला.
जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर धनुयात्रा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? धनुयात्रा महोत्सव, तर बघा ऑप्शन बी, ओडिसा या राज्यात आयोजित केला जातो. जागतिक कडधान्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 8 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी की 11 फेब्रुवारी? तर ऑप्शन सी, 10 फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिवस साजरा केलेला आहे. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून किती प्रतिनिधी उपस्थित होते? बघा 4 ऑप्शन आहेत. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरातून 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ऑप्शन बी उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले? बद्रुद्दीन तय्यबजी, मौलाना आझाद, दादाभाई नौरोजी की यांपैकी नाही? तर राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बनले बद्रुद्दीन तय्यबजी. ऑप्शन ए उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की लुटीचा सिद्धांत म्हणजे ड्रेन थेरी कोणी मांडली? दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले की सुरेंद्रनाथ बॅनर्जी? तर लुटीचा सिद्धांत ड्रेन थेरी म्हटलं की ऑप्शन ए उत्तर द्यायचं, दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न आहे की सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले की सुरेंद्रनाथ बॅनर्जी? तर 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. ऑप्शन सी, गोपाळकृष्ण गोखले यांनी. पुढचा प्रश्न आहे की ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद दादाभाई नौरोजी, WC बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले की सुरेंद्रनाथ बॅनर्जी? तर ऑप्शन ए उत्तर येईल, दादाभाई नौरोजी. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक की लाला लजपत राय? तर अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत लाला लजपत राय. ऑप्शन डी उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की इंग्रजांना सैतान असे कोणी संबोधले? टिपू सुलतान, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग की महात्मा गांधी? तर इंग्रजांना सैतान असं म्हटलं होतं महात्मा गांधी यांनी. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे की जालियनवाला बाग हत्याकांड यावेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर कोण होता? जनरल डायर, मायकल डायर की यांपैकी नाही? तर मायकल ओ डायर होता. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे की भारतीयांनी मने जिंकून घेणारा व्हॉइसरॉय असे कोणाचे वर्णन केले जाते? भारतीयांची मने जिंकून घेणारा व्हॉइसरॉय असे कोणाचे वर्णन केले जाते? लॉर्ड लिटन, ॲलन ह्यूम, लॉर्ड डफरिन की लॉर्ड रिपन? तर लॉर्ड रिपन याचे वर्णन केले जाते. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे की दादरा व नगर हवेली यांना पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य केव्हा मिळाले? 1950, 1954, 1961 की 1963? तर ऑप्शन सी, 1961ला मिळालं होतं. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरलेली आहे? पहिला प्रश्न बघा, भारतात कोणती व्यक्ती सर्वात श्रीमंत महिला ठरलेली आहे? राखी झुंझुनवाला, सावित्री जिंदाल, फाल्गुनी नायर की किरण मुजुमदार शॉ? आता सर्वात श्रीमंत व्यक्ती आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, तर मुकेश अंबानी. ठीक आहे, मुकेश अंबानी आहेत. पण महिला विचारली तर महिलामध्ये येतं सावित्री जिंदाल. ऑप्शन बी, सर्वात श्रीमंत महिला भारतातील सावित्री जिंदाल. पुरुष विचारलं तर मुकेश अंबानी. पुढचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस कधी साजरा केला जातो? 1 मे, 28 एप्रिल, 29 एप्रिल की 30 मे? आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, तर आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हटलं की 29 एप्रिल. ऑप्शन सी. ऑप्शन सी, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, इंटरनॅशनल डान्स डे 29 एप्रिलला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे की हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत? 500, 600, 700 की 800? किती दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत? तर बघा, या योजनेअंतर्गत आपला दवाखाना या योजनेअंतर्गत एकूण 700 ठीक आहे 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? SM स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, BV राव की T नंदकुमार? 4 ऑप्शन आहेत बघा, दुग्ध क्रांती, श्वेत क्रांती, ऑपरेशन फ्लड किंवा धवल क्रांती. असे शब्द आले की जनक म्हटलं की वर्गीस कुरियन. ऑप्शन बी उत्तर द्यायचं बिंदास. ठीक आहे. 5वा प्रश्न बघा,
संत चोखामेळा यांची समाधी टिंबटिंब या ठिकाणी आहे. संत चोखामेळा शेगाव, औदुंबर, मंगळवेढा की सासवड? संत चोखामेळा यांची समाधी तर बघा ही आहे मंगळवेढा आहे, त्या सोलापूर जिल्ह्यातील. कुठल्या जिल्ह्यात येतं? सोलापूर जिल्ह्यात. मंगळवेढा ऑप्शन सी इथे उत्तर होईल. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीच्या तीरावर वसलेली आहे. बुरी, बोरी, पांझरा की वाघूर? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी. आता बघा संभाजीनगर मधील अजिंठा लेणी ही वाघूर, ऑप्शन डी. अजिंठा लेणी म्हटलं की संभाजीनगर, बरोबर ना? जुनं नाव औरंगाबाद, आता संभाजीनगर. ठीक आहे, संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणी ही वाघूर नदीच्या तीरावर वसलेली आहे. 7वा प्रश्न काय दिलाय बघा. पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था कुठे स्थापन करण्यात आली? पंडित दीनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी ही संस्था तर बघा ग्रेटर नोएडा. आता ग्रेटर नोएडा कुठं आलं? तर हे आलं उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश, यूपी मध्ये. 8वा प्रश्न बघा. कल्याण सोना आणि सोनालिका या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? तांदूळ, ज्वारी, कापूस की गहू? कल्याण सोना आणि सोनालिका तर बघा ऑप्शन डी गहू. गहू या पिकाच्या संकरित जाती आहेत. ठीक आहे, क्लिअर? काही डाऊट असतील तर कमेंट करत चला. पुढचा प्रश्न बघा. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सुनीता नारायण, पौर्णिमा देवी बर्मन, जादव पायेंग की यांपैकी नाही? चॅम्पियन ऑफ द अर्थ 2022चा पुरस्कार मिळाला तो म्हणजे ऑप्शन बी पौर्णिमा देवी बर्मन यांना. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. पौर्णिमा देवी बर्मन. 10वा प्रश्न बघा. निफाड हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोके कर्वे की पंडिता रमाबाई? उत्तर माहिती असेल 5 सेकंदांचा वेळ आहे, कमेंट करून सांगा. निफाड म्हटलं की काय येईल? नाशिक जिल्हा, बरोबर. नाशिक जिल्हा कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन बी उत्तर होईल इथे. पुढचा प्रश्न आहे की मांजरा पठार कुठे आहे? शंभू महादेव डोंगराच्या उंचवट्यावर, सातमाळा अजिंठा डोंगरावर, मराठवाडा भागात की अहमदनगर बालाघाट पठारावर? मांजरा पठार. आता मांजरा पठार म्हटलं की हे येतं मराठवाडा भागात. मराठवाड्यातील लातूर किंवा उस्मानाबाद. ठीक आहे, उस्मानाबाद. पुढचा प्रश्न बघा. विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचे खडक आहेत? जलजन्य, बेसॉल्ट, रूपांतरित की बाथोलित? विदर्भाच्या पूर्व भागात. तर विदर्भाच्या पूर्व भागात बघा बेसॉल्ट, ऑप्शन बी. बेसॉल्ट प्रकारचे खडक आहेत, ऑप्शन बी इथे उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की बाउल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बाउल ऐकले का? बाउल हा लोककला प्रकार छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र की अरुणाचल प्रदेश? तर बाउल म्हटलं की पश्चिम बंगाल, ऑप्शन बी उत्तर येईल. पश्चिम बंगाल राज्यात हे प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे की लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कर्मभूमी असणारे ठिकाण कोणते? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड की ठाणे? 4 ऑप्शन आहेत बघा. टिळकांचे जन्मस्थान आणि सावरकरांची कर्मभूमी. बघा उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. टिळकांचे जन्मस्थान म्हटलं की रत्नागिरी, बरोबर. ऑप्शन बी रत्नागिरी. आणि सावरकरांची कर्मभूमी पण रत्नागिरी, ऑप्शन बी उत्तर येईल. 15वा प्रश्न आहे की नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? नेपाळचे पंतप्रधान पी.के. दहल, पुष्पा कमल दहल, शेर बहादूर देउबा की यांपैकी नाही? तर बघा पुष्पा कमल दहल, ऑप्शन बी पुष्पा कमल दहल यांची निवड झाली आहे. 16वा प्रश्न आहे की गोदावरीच्या किनाऱ्याजवळ खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? काय विचारलंय? कोणते शहर वसलेले नाही? पैठण, संगमनेर, नाशिक की नांदेड? कोणते शहर वसलेले नाही आहे? तर ऑप्शन बी संगमनेर हे शहर वसलेले नाही. तर संगमनेर हे प्रवरा नदीकाठी वसलेले आहे.
पुढचा प्रश्न आहे की गोंडवानाची राणी कोण होती? चांद बीबी, राणी पद्मावती, राणी दुर्गावती की नूरजहां? गोंडवानाची राणी, तर गोंडवानाची राणी म्हटलं की राणी दुर्गावती, ऑप्शन सी इथे उत्तर. बघा पुढचा प्रश्न आहे 18वा प्रश्न. आता काय प्रश्न दिलाय बघा. महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश की पूर्व विदर्भ? काय उत्तर द्याल? ऑप्शन सी खानदेश, म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात पूर्व पश्चिम दिशेने नद्या वाहतात. ऑप्शन सी इथे उत्तर खानदेश. नंदुरबार, नंतर धुळे आणि जळगाव, ठीक आहे, खानदेशामध्ये, खानदेशात. कन्हान, पेंचबाग या उपनद्या टिंबटिंबच्या खोऱ्यात आहेत. वर्धा, वैनगंगा, पॅनगंगा की इंद्रावती? काय उत्तर द्याल? तर वैनगंगा, ऑप्शन बी, वैनगंगेच्या खोऱ्यात आहेत. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या दिवशी जागतिक मत्स्य दिन साजरा केला जातो? बघा 4 ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. कोणत्या दिवशी जागतिक मत्स्य दिन साजरा केला जातो? 20 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर की 21 नोव्हेंबर? काय उत्तर द्याल? तर बघा 21 नोव्हेंबर, ऑप्शन डी उत्तर होईल ते. पुढचा प्रश्न आहे की संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे? 2022, 2024, 2023 की 2025? कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे? तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे? पाथरी, वैजापूर, पैठण की सिल्लोड? कोणत्या तालुक्यात? तर सिल्लोड, सिल्लोड लिहून घ्या, नसेल माहिती तर सिल्लोड, सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र होणार आहे. बघा पुढचा प्रश्न 23वा. भारताची महिला जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा करमारकर ही कोणत्या राज्यातील रहिवासी आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश की त्रिपुरा? उत्तर माहिती असेल कमेंट करून सांगा. काय उत्तर येईल? तर त्रिपुराच्या अगरतला या भागातील रहिवासी आहेत या दीपा करमारकर, ठीक आहे, त्रिपुरा राज्यातील आहेत या. अरबी समुद्रामध्ये जून 2022 मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कोणत्या देशाने दिले होते? निसर्ग हे नाव भारत, बांगलादेश, पाकिस्तान की म्यानमार? तर निसर्ग हे नाव दिलं होतं बांगलादेश या देशाने, ऑप्शन बी उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की कोणती कंपनी ही देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे? कोटक, HDFC, झेरोदा की ग्रो? तर बघा झेरोदा, इंग्लिशमध्ये असं लिहितात झेरोदा, झेरोदा, ऑप्शन सी ही कंपनी देशातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकिंग संस्था बनली आहे. पुढचा प्रश्न आहे की पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीय संतांची देवळे आहेत? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास की संत नामदेव? पंजाबमध्ये विचारल्या तर बघा पंजाबमध्ये संत नामदेव, ऑप्शन डी, संत नामदेव या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात? राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश की यांपैकी नाही? काय उत्तर द्याल? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात? उत्तर माहिती आहे का? तर ऑप्शन बी राज्यपाल, ऑप्शन बी राज्यपाल शपथ देतात. बघा पुढचा प्रश्न 28वा की नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस, ठीक आहे, 1918 चा त्यांचा जन्म, तर 18 जुलै, ऑप्शन डी 18 जुलै. पुढचा प्रश्न बघा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरे सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? भीमा, तापी, वैनगंगा की गोदावरी? कोणती नदी वाहते? तर बघा तापी नदी वाहते, ऑप्शन बी.
नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा अकोला, बुलढाणा, वाशिम की हिंगोली? नरनाळा किल्ला. तर नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन ए अकोला जिल्ह्यात स्थित आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असेल? नुकसान करणाऱ्याला धडा शिकवणे, भांडण मिटवणे, प्रचंड परिश्रम करूनही घेऊनही अल्प यश प्राप्त होणे की खूप यश मिळवणे? बघा, उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. डोंगर पोखरून उंदीर काढणे. काय उत्तर होईल? ऑप्शन सी प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्त होणे. टिंबटिंब रोजी दरवर्षी जगभरात जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो. जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? 23 मार्चला. ऑप्शन सी उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे की संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली होती? विनोबा भावे, महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री की विनायक सावरकर? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा केली होती विनोबा भावे यांनी. ऑप्शन ए उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? पूर्णा, पांझरा, दुधना की गिरणा? कोणती तापीची उपनदी नाही? तर ती पूर्वेची आहे. हा, दुधना पूर्णेची उपनदी आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे 35वा की मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि टिंबटिंबची मूलद्रव्ये मिळतात. मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि क्लोरीन, ऑप्शन बी क्लोरीन ही मूलद्रव्ये मिळतात. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36 की खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात? वारणा, कृष्णा, पंचगंगा की वेदगंगा? तर बघा, ऑप्शन सी इथे उतरेल. पंचगंगा नदीला कोल्हापूर नदीची जीवनदायिनी म्हणतात. महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केली? तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की हरियाणा? काय उत्तर होईल? 2020 मध्ये सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर सेफ वुमेन या कार्यक्रमाची सुरुवात केली? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. पुढचा प्रश्न आहे 38वा प्रश्न. बघा, तिस्ता जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तिस्ता जलविद्युत प्रकल्प. तर तिस्ता म्हटलं की हे सिक्कीम मध्ये येतं. ऑप्शन सिक्कीम राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर बघा, 4 ऑप्शन आहेत. गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि पंजाब. तर ऑप्शन सी महाराष्ट्र इथे उत्तर येईल. खालीलपैकी कोणत्या 2 राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली? राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य की यादव? तर ऑप्शन सी चालुक्य राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली. बघा, 41वा प्रश्न आहे की झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक टिंबटिंब यांना म्हटले जाते. सुभाष पाळेकर, पांडुरंग तावरे, MS स्वामीनाथन की यांपैकी नाही? तर बघा, सुभाष पाळेकर. झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक म्हटलं की सुभाष पाळेकर. पुढचा प्रश्न आहे की कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल? कंबर, डोके, गळा की पाय? कटी या शब्दाचा समानार्थी शब्द तर बघा कंबर उत्तर होईल इथे. ऑप्शन ए कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कंबर. पुढचा प्रश्न आहे की बॉम्बे पोलीस कायदा 1951 कुठे लागू झाला? बॉम्बे, महाराष्ट्र आणि गोवा की महाराष्ट्र आणि गुजरात? 4 ऑप्शन आहेत. बघा, उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. बॉम्बे पोलीस कायदा 1951 हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघा, ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास टिंबटिंब असे म्हटले जाते. प्रधान, कर्तुक कर्मणी, समापन कर्मणी, कर्तरी प्रयोग की शक्य कर्मणी? काय उत्तर द्याल?
तर बघा, प्रधान कर्तुक कर्मणी, ऑप्शन ए उत्तर आहे. कळला का प्रश्न? ज्या कर्मणी प्रयोगातील कर्त्यास अर्थाच्या दृष्टीने प्राधान्य असते त्यास प्रधान कर्तुक कर्मणी असे म्हटले जाते. सेज, लक्षात ठेवा, SEZ, सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक, बघा, स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या विकासाशी संबंधित आहे. सेज टिंबटिंबच्या विकासाशी संबंधित आहे. तर सेज म्हटलं की उद्योगधंदे, ऑप्शन सी, उद्योगधंदेच्या विकासाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 46 कडे आता वळूया. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे टिंबटिंब ऐक्य होय. मराठा सिख, हिंदू मुस्लिम, ख्रिस्ती मुस्लिम की हिंदू ख्रिस्ती. 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम यांचे ऐक्य. पुढचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. अतिशय सोपा प्रश्न, कोणाचं चुकणार नाही. 4 ऑप्शन आहेत, 3 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर की 7 ऑक्टोबर. काय असतं 2 ऑक्टोबरला? गांधी जयंती ना? येस. तर गांधी जयंती 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, कारण गांधीजी अहिंसेचे पुजारी होते, तुम्हाला माहितीच असेल. तर या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर लिहून घ्या लगेच. पुढीलपैकी कोणता रोग वंशागत आहे? ठीक आहे, अनुवंशिक. ठीक आहे, एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातो. उच्च रक्तदाब, मधुमेह, कुष्ठरोग की ए आणि बी. तर उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही 2 अशी रोग आहेत जी अनुवंशिक आहेत, वंशागत आहे. म्हणून 48चं उत्तर डी द्यायचं. कुष्ठरोग हा वंशागत नाही आहे, पुढे सरकत नाही, पुढच्या पिढीमध्ये जात नाही. कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा खूप मोठा साठा भेटलाय? मागच्या वर्षी कोणत्या राज्यामध्ये लिथियमचा? जम्मू काश्मीर, राजस्थान, बिहार की झारखंड. तर लिथियमचा वापर कुठे करतात? तर बॅटरी बनवण्यामध्ये केला जातो. तर ऑप्शन ए, जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा सापडलेला आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तेरणा, प्रवरा, मांजरा की भातसा. कोणती नदी? तर भातसा नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या नदीसे मिळतात? पूर्व विदर्भातील नद्या कृष्णा, तापी, गोदावरी की भीमा. काय उत्तर द्याल? कृष्णा, तापी, गोदावरी की भीमा. तर पूर्व विदर्भातील नद्या हे ऑप्शन सी, गोदावरी नदीसे मिळतात. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड कॉर्नवॅलिस, वॉरन हेस्टिंग की लॉर्ड कॅनिंग. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन बी, लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे की कोणाला गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऋतुराज अवस्थी, दलाई लामा, किशोर बासा की सलमान रश्दी. काय उत्तर द्याल? माहिती असेल तर कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर. कोणाला गांधी मेंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा ऑप्शन बी, दलाई लामा. लिहून घ्या, दलाई लामा यांना. प्रथमनाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे? गणपती, विष्णू, शंकर की कृष्ण. प्रथमनाथ. तर प्रथमनाथ म्हटलं की ऑप्शन सी, शंकर या देवाचे नाव आहे प्रथमनाथ. सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो? सूर्यमालेमधील कोणत्या ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो? ठीक आहे, तर शुक्र ग्रहाचा दिवस सर्वात मोठा असतो. 243 दिवसांचा, पृथ्वीवरील दिवसांचा एक दिवस असतो शुक्र ग्रहावर. टिंबटिंब इंग्रजांनी कानपूरमधील शिपायांचे बंड मोडून काढले. काय उत्तर याल? हॅकलॉक, जेम्स स्टीवन, जनरल कॅम्बेल की एल्फिन्स्टन. तर बघा, जनरल कॅम्बेल या इंग्रजाने कानपूरमधील शिपायांचे बंड मोडून काढले होते. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात टिंबटिंब हा हक्क आपोआप निलंबित होतो. बघा 4 ऑप्शन आहेत. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात शोषणाविरुद्ध अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार की वरील सर्व. तर बी उत्तर येईल, स्वातंत्र्याचा अधिकार हा हक्क आपोआप निलंबित होता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला
आपल्या अधिकार पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या अधिकार पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर तो ऑप्शन बी उत्तर येईल, विभागीय आयुक्ताकडे देतात. पुढचा प्रश्न आहे की भीमा कोरेगावची लढाई ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आणि टिंबटिंब यांच्या दरम्यान झाली. मुघल, पेशवा, मराठा की मुस्लिम? काय उत्तर द्याल? माहिती असेल उत्तर तर कमेंट करून सांगा पटकन. 1818 मध्ये ऑप्शन बी पेशवा यांच्या दरम्यान झाली. पुढचा प्रश्न आहे की गांधी आरवी आयर्विन करार कधी झाला होता? 1935, 1932, 1931 की 1928? तर ऑप्शन सी 1931 मध्ये झाला होता, ऑप्शन सी. बघा 61 प्रश्न दिला आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर ही ओवी कोणाची आहे? जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई की पंडिता रमाबाई? काय उत्तर येईल? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर ही ओवी कोणाची आहे? तर ऑप्शन बी उत्तर येईल, बहिणाबाई यांची ओवी आहे ही, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे की अलिबाबा या कंपनीने पेटीएम मधून गुंतवणूक काढून घेतली, ती कोणत्या देशाची कंपनी आहे? अलिबाबा या कंपनीने पेटीएम मधून गुंतवणूक काढून घेतली. भारत, चीन, अमेरिका की जपान? कोणत्या देशाची कंपनी आहे ही? अलिबाबा खूप मोठी शॉपिंग वेबसाईट आहे ही, म्हणजे ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, अशी अलिबाबा देखील एक शॉपिंगची वेबसाईट आहे. तर ही चीन या देशातील आहे, ऑप्शन बी उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे की भारतामध्ये इंडियन प्रीमियम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? IPL, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL दरवर्षी एप्रिल ते मे या दरम्यान खेळलं जातं IPL. तर IPL ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 2008 झाली होती, ऑप्शन सी. नेपा हे टिंबटिंब या राज्याचे जुने नाव आहे. नेपा अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर की आसाम? नेपा. तर बघा अरुणाचल प्रदेश, पहिलं अरुणाचल प्रदेशला नेपा या नावाने ओळखलं जायचं, ऑप्शन ए. अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? आइन्स्टाईन, लुईस, एडिसन की न्यूटन? अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला? तर लुईस ब्रेल यांनी अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला होता. ठीक आहे, 4 जानेवारी त्यांचा जन्मदिवस हा ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा केला जातो. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भांडवलवादी, साम्यवादी, धर्मनिरपेक्ष की यांपैकी नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भांडवलवादी, साम्यवादी, धर्मनिरपेक्ष की यांपैकी नाही? काय उत्तर द्याल इथे? तर ऑप्शन सी धर्मनिरपेक्ष या प्रकारचे राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 67 आहे की गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, नागपूर, अमरावती की नंदुरबार? गाविलगड किल्ला. तर बघा गाविलगड किल्ला म्हटलं की हा ऑप्शन सी अमरावती जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न आहे माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? महर्षी कर्वे, बाबा आढाव, अण्णा हजारे की अनुताई वाघ? तो ऑप्शन सी अण्णा हजारे यांचे आहे, ऑप्शन सी. बघा पुढचा प्रश्न, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे? गुणांची कदर न करणारा, गाजर पारखणारा, निरुपयोगी सल्ला देणारा की चांगल्याची पारख नसलेला? गाजर पारखी. तर गाजर पारखी म्हणजे काय? तर चांगल्याची पारख नसलेला, ऑप्शन डी उत्तर होईल. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली. श्रीपाद डांगे, भगतसिंग, सूर्यसिंग की खुदिराम बोस? कोणी केली? 4 ऑप्शन आहेत, उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा. तर ऑप्शन बी उत्तर येईल इथे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केव्हा केली होती माहिती आहे का? तर 1928 ला. पुढचा प्रश्न आहे की संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? तुकाराम बोल्लोबा पवार, तुकाराम बोल्लोबा आंबिले,
तुकाराम भुल्लोबा पटवर्धन की यांपैकी नाही? संपूर्ण नाव संत तुकाराम महाराजांचे. तर ऑप्शन बी हा तुकाराम बोल्लोबा आंबिले, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे की फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते? फुफ्फुसातील ऑक्सिजन युक्त रक्त हृदयाच्या उजवे निलय, डावे निलय, डावे आलिंद की उजवे आलिंद? तर ऑप्शन सी डावे आलिंद या भागात प्रथम येते. जगातील आघाडीचे रेशीम उत्पादक राष्ट्र कोणते आहे? भारत, चीन, ब्राझील की जपान? रेशीम उत्पादक राष्ट्र. तर ऑप्शन बी हा चीन. हा रेशीमच्या उत्पादनात सर्वात आघाडीचे राज्य म्हटलं की चीन, देश म्हटलं की चीन. आणि राज्य कोणते आहे ते सांगा, मला कमेंट करून सांगा. रेशीम उत्पादनात आघाडीचे राज्य कोणते आहे कमेंट करून सांगा. भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे अस्तित्वात येणार आहे? भारत व आशियातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे अस्तित्वात येणार आहे? प्रश्न क्रमांक 74. तर बघा ऑप्शन सी पटना येथे अस्तित्वात येणार आहे. सी उत्तर येईल ते. बारडोली सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला. काय ऑप्शन आहेत? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, कस्तुरबा गांधी की महात्मा फुले? बारडोली सत्याग्रह. तर बारडोली सत्याग्रह म्हटलं की 1900 किती येईल? 1928. लक्षात ठेवा, विचारतात बारडोली सत्याग्रह केव्हा झालं होतं? तर 1928ला झालं होतं. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली झालं होतं? तर सरदार वल्लभभाई पटेल, ऑप्शन बी. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? कलम 356, कलम 358, कलम 360 की कलम 370? राष्ट्रपती राजवट. तर राष्ट्रपती राजवट म्हटलं की कलम 356. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. कलम 356. पुढचा प्रश्न आहे की नवी दिल्लीमधील सदैव अटल हे कोणाचे समाधी स्थळ आहे? आता अटल म्हटलं की अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन सी. अटल बिहारी वाजपेयी यांचे समाधी स्थळ आहे हा नवी दिल्लीमधील सदैव अटल. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून अचूक निवडा. पाणी पडणे. ऑप्शन आहेत लपवून ठेवणे, वाया जाणे, स्वीकारणे की नाश होणे? काय उत्तर येईल? तर बघा पाणी पडणे तर वाया जाणे, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 1994, 1990, 1961 की 1992? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना. तर बघा 1992, ऑप्शन डी. 1992 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे की सेबी हा कायदा केव्हा मंजूर करण्यात आला होता? 1988, 1992, 1994 की 1996? आता सर्वात प्रथम सेबीचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर सेबी म्हणजे काय? तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर हा कधी मंजूर करण्यात आला होता माहिती आहे का? तर ऑप्शन ए हा 1988 साली मंजूर करण्यात आला होता. ठीक आहे. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण 150हून अधिक प्रश्न बघितले. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचे PYQ क्वेश्चन्स होते हे सर्व प्रश्न बघा पोलीस भरती, नंतर वनरक्षक भरती, तलाठी भरती, MPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते हे. तुमचे काही शंका असतील तर तुम्ही खाली प्रश्न कमेंट करून मला विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळजवळ 150 प्रश्न आपण बघितले. या 150 पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती होती ती सुद्धा मला कमेंट करून सांगा. बघा हे सगळे प्रश्न अतिशय महत्त्वाचे होत्या. हे प्रश्न नेहमीच विचारले जातात आणि तुम्हाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या या चॅनलवर, मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहिजे असतील तरी मला कमेंट करून सांगा. मी अशाच प्रकारच्या व्हिडिओज रेग्युलर तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तुमच्या काही शंका असतील, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तुम्ही आणि तुमच्या काही शंका असतील, तुम्हाला कळत नसेल तुमचं वय भरतंय की नाही, फॉर्म कसा भरायचं, या सगळ्या अशा प्रकारच्या काही शंका असू शकतात तुम्हाला, तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या सर्व शंकांचं लवकरात लवकर निरसन करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर बिंदास विचारा. मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. स्पर्धा परीक्षा संबंधी आपला एक व्हॉट्सअप ग्रुप मी बनवलेला आहे. त्याची लिंकसुद्धा बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. ठीक आहे.
तर तिथून तुम्ही क्लिक करून आपला हा व्हॉट्सॲपचा एक ग्रुप आहे आपला, तो जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सॲपचा ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंबंधित चांगलं गायडन्स आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर भेटून जातील. ओके, वेळोवेळी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसंबंधी माहितीसुद्धा आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड केली जाते. तुमच्यासारखेच खूप जण आहेत जे की स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, ते देखील व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला भेटून जातील. तर तुम्ही त्यांच्यासोबत सुद्धा कनेक्ट करून त्यांची मदत घेऊ शकता किंवा त्यांनासुद्धा तुम्ही मदत करू शकता. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.